या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत जंक्शन सोसायटी केलफाय कलंबोली, कनिष्ठ संघाचे शतरक्षक आपापल्या जागेवर स्थिरावत आहेत। पंच खेळपट्टीच्या मध्ये उभे आहेत। पंच देखील सॉरी बॅट्समन पंचांसोबत विचारविनिमय करतायत, चेंडूचं निरीक्षण करतायत की कोणत्या पद्धतीने चेंडू घेणं आवश्यक आहे। एक निर्णय असतो की चेंडू कोणत्या पद्धतीने घेणं आवश्यक आहे। खेळपट्टी उसळणारा चेंडू पाहिजे की चेंडू खेळपट्टीवर चेंडू खाली राहणार पाहिजे, जेणेकरून आपल्याला बॅटिंग करणं सहज सोपं जाईल। या दृष्टिकोनातून रॉयल संघाची ही सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे आणि खेळाला सुरुवात पहिला चेंडू राऊंडकडे मार टाकलेला आहे आणि हा चेंडू फटकारला आहे सरळ सीमापार 4 धावेसाठी। रॉयल संघाने आपलं खातं खोललेलं आहे। विशालांच्या पहिल्या चेंडूवर विशाल 4 धावा आलेल्या आहेत आणि हा चेंडू मात्र खराब, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचांनी वाईड बॉल म्हणून घोषित केला आहे। धाव संख्या झाली आहे 5। दुसरा चेंडू खराब, विशाल यांच्या चेंडूवर नियंत्रण नाही आहे। 3 षटकांचा सामना असेल आणि हा चेंडू मात्र सरळ षटकारासाठी कोणत्या प्रकारचा चान्स नाही, सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या वरून धाव संख्या 11। 2 चेंडू फेकले गेले आहेत, 2 चेंडूमध्ये 11 धावा आणि विशालांचा पुढचा चेंडू राऊंडकडे मारा आणि हा देखील षटकार। धाव संख्या झपाट्याने वाढत आहे। एकूण या 3 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार आणि धाव संख्या 17। अक्षय सरोदे अतिशय घणाघाती फलंदाजी करतायत आणि आमच्या इकडे डीजे मास्टर देखील अक्षय आहेत आणि हा चौथ्या चेंडूवर देखील षटकार आलेला आहे। बॅट्समन अक्षय आणि डीजे जे संगीत आपण ऐकतोय ते देखील अक्षय कुमारचंच आहे। 3 षटकार 1 चौकार 1 वाईड बॉल, धाव संख्या 23। 4 चेंडूमध्ये पाहूया 5वा चेंडू या षटकातला आणि हा देखील चेंडू फटकारला, परंतु हा चेंडू जमिनीला लगत आहे। 2 धाव निश्चित मिळणार। धाव संख्या 25। क्वार्टर सेंचुरी फलकावर आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विशाल। अक्षय अतिशय घणाघाती मूडमध्ये आहेत आणि हा देखील झेल होऊ शकला असता, परंतु स्वतः संघनायक यांनी हा मात्र झेल सोडलेला आहे। चेंडूचा अंदाज आला नाहीये, चेंडू त्यांच्या अलीकडे पडला, अशा रीतीने आणखी एक धाव अशा रीतीने हे षटक संपलेलं आहे।
पहिल्या षटकानंतर धावसंख्या 26 आणि पुन्हा एकदा इकडे अक्षय आलेले आहेत. फलंदाजी अक्षय, गोलंदाजी अक्षय. 6 चेंडूमध्ये 25 ओव्हर खेळत आहेत. धावसंख्या 29. 3 षटकाचा सामना असेल. हार्दिक षटकार. धावसंख्या झाली आहे 32. अक्षय यांचा अतिशय आक्रमक गोड. अजूनपर्यंत त्याने ह्या 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेले आहेत. अक्षय यांची अक्षय खेळी 32 धावा धावसंख्या झाली आहे एकूण. हा दुसरा चेंडू आणि हा फटक्यामध्ये विशेष काही जोर नाही आहे. एकदा निश्चित गेम मिळणार. चेंडूच्या पाठीमागे 2 शतरक्षक, एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली 33. 8 चेंडूमध्ये 33 धावा झालेल्या आहेत. रॉयल ए विरुद्ध करिश्मा 11 असा सामना सुरू आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा, परंतु इथे पावसाची काही ते शक्यता नाही आहे. अतिशय रखरखीत असं वातावरण. आणि अक्षय पुन्हा एकदा हा चेंडू ऑफसाईडला तटवलाय. आउटफील्ड खराब आहे, स्लो होतोय. चेंडू थांबला जातोय. 1 धावेची भर. धावसंख्या 34. 9 चेंडू फेकले गेले ते आणि 9 चेंडूमध्ये धावसंख्या झाली आहे एकूण. रॉयल संघ 34 धावा. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. 9 चेंडू 34 धावा झालेल्या आहेत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकारासाठी 40 धावा झालेल्या आहेत एकूण. 10 चेंडूमध्ये 40 धावा. धावसंख्या झाली एकूण 40 धावा 10 चेंडूमध्ये. आणि हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 41 टोटल. 3 षटकांचा सामना. अक्षय सरोदे 9 चेंडूमध्ये 38 धावा आणि षटकार एकूण आहेत त्यांचे 5 या खेळीमध्ये. अतिशय घाणाघाती फलंदाजी, 1 चौकार. आणि हा मात्र खराब चेंडू. पंचांचा इशारा नो बॉलचा. 2 धावा मिळणार. धावसंख्या 43-43. दुसरं षटक सुरू आहे. 3 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. आणि अक्षय चेंडू फटकारला लेग साईडला. आउटफील्ड खराब आहे, स्लो होतोय चेंडू. 1 धाव मिळणार. धावसंख्या 44. अक्षय यांची धावसंख्या 39. अर्धशतक करण्यासाठी त्यांना एक संधी आहे. नन्ना मुन्ना जादूगर बनतात का पाहूया. अक्षय आणि हा चेंडू सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ सुंदर असा प्रयत्न होता. अतिशय सुंदर असा प्रयत्न आपल्या डाव्या साईडला. त्यांनी हा षटकार अडवला आहे. हा षटकार होऊ शकला असता. 4 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. कोणतो नाव काय? साजिद यांचा सुंदर शतक्षण. आणि अशा इथेने हे षटक संपलेलं आहे. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या 46. धावसंख्या 46. 1 षटक शिल्लक आहे. टू ओव्हर्स
third on to the progress. And this time balls dived to the long on boundary for 6 runs. Score moves up to 52. 52 pull-ups up, no wickets. Royals batsman playing extremely well. Remaining 13 deliveries, both the batsmen completed 52 runs. धनंजय हिलाल यांचा खराब चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि बॅट्समॅनने पुरेपूर फायदा घेत चेंडू सरळ षटकासाठी धाडलेला आहे. धावसंख्या 52, 5 चेंडू शिल्लक, 3 षटकाचा सामना असेल. धनंजय हिलाल राऊंड विकेट मारा पंचांच्या उजव्या साईडने. हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेल होतोय काय पाहूया. ओ आणि हा झेल झालेला आहे. साजिद यांनी अतिशय सुरेख असा झेल पकडलेला आहे. सीमारेषेच्या किंचित 5 सेंटीमीटर आतमध्ये हा झेल झालेला आहे. आणि 52 धावसंख्येवर पहिली विकेट पडलेली आहे. साजिद यांनी अतिशय सुंदर असं झेल पकडलेलं आहे लेग साईडला. नवीन बॅट्समॅन प्रभात. धनंजय हिलाल पुन्हा एकदा आपल्या षटकात राऊंड विकेट मारल्याने हा पहिला षटकार मारलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 58, 58. शेवटचं षटक सुरू आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 58, 1 फलंदाज बाद. 11 चेंडू आणि 41 धावा. अक्षय हे 41 धावावर खेळत आहेत, परंतु ते आता सध्या नॉनस्ट्राईकला असल्यावर त्यांची बहुतेक अर्धशतक राहणार आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला आहे 4 धावेसाठी. सुंदर रनिंग शॉट. धावसंख्या झाली आहे 62. 3 षटकांचा सामना. अतिशय घणाघाती फलंदाजी, धावांचा उत्तुंग डोंगर असं रचलेलं आहे. रॉयल दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. रॉयल संघाचे बॅट्समन षटकारावर षटकार मारतायत आणि प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे दडपणाखाली आणतायत. या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 62, 1 फलंदाज बाद. 2.4 षटकामध्ये 62 धावा. 16 चेंडूमध्ये 62 धावा झाले आहेत. 2 चेंडू शिल्लक. अक्षय नॉट आउट 41 नॉन स्ट्राईकला आहेत. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजाला थोडीशी दुखापत झाली आहे, त्याच्यामुळे 2 चेंडू उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाजा पाचार करण्यात आलेला आहे अभिजित. आणि हा देखील पाहूया षटकार होतोय काय. ओ झेल झालेला आहे. बासष्ट धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. ओ पूर्णपणे गुंगारा देऊन रनिंगचा
रनआउटचा एक चान्स होता, परंतु देखील संधी मिस झालेली आहे. अशा रीतीने 3 षटकं संपवली आहेत. धावसंख्या 3 षटकांमध्ये 63 धावा, म्हणजे 18 चेंडूमध्ये 63 धावा. विजयासाठी 64 धावांचं उद्दिष्ट आहे. खूप मोठं उद्दिष्ट आहे. करिश्मा एलिवाड संघाला घणाघाती फलंदाजी करावी लागेल, आक्रमक मोड घ्यावा लागेल, कारण अतिशय हा महत्त्वाचा सामना आहे. याच्यानंतर लगेच तिसरी फेरी सुरू होणार आहे आणि टॉससाठी यायचं आहे रणजित कट्टे. किंग्स पाटील. विशालांचा पुढचा चेंडू राऊंड रोकड मारा आणि हा देखील षटकार. धाव संख्या झपाट्यामध्ये अतिशय घणाघाती फलंदाजी करतायत आणि आमच्या इकडे डीजे मास्टर देखील अक्षय आहेत आणि हा चौथ्या चेंडूवर देखील षटकार आलेला आहे. गोलंदाजी अक्षय 6 चेंडूमध्ये 25 ओव्हर खेळतायत. धाव संख्या 39. 3 षटकाचा सामना असलेला हा देखील षटकार. धाव संख्या झाली बद घ्यायची आहे. 9 चेंडू 34 धावा झालेल्या आहेत आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकारासाठी 40 धावा झालेले आहेत. कोण 10 अभिजित आणि हा देखील पाहूया षटकार होतोय काय. ओ झेल झालेला आहे. प्रति षटकामध्ये जवळजवळ 3-3.5 धावांची सरासरी राखावी लागेल प्रत्येक चेंडूवर. विजयासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि इकडे आपण पाहतोय सलामीची जोडी करिश्मा संघाची मैदानाकडे हळूहळू जात आहे. रॉयल संघाचे क्षेत्ररक्षक थोडंसं वॉर्मअप करतायत. मुख्य खेळ सुरू होण्याच्या अगोदर आपलं शरीर हे खेळासाठी फिट करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक संघाचे प्लेयर्स हे थोडंसं वॉर्मअप करतात मैदानावर. आणि इकडे करिश्मा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचत आहे. अकीब आणि विशाल काहीशे दडपणाखाली दिसत आहेत. ते एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. 18 चेंडूमध्ये 63 धावांचं विजयासाठी आवश्यक. पण तो रॉयल संघ मात्र इथे पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आहेत, कारण त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत आणि कोणत्याही स्थितीमध्ये 63 धावा करिश्मा संघाला बनवू द्यायचे नाहीत असा त्यांचा निर्णय असणार आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा हा पुढील खेळ असणार. थोडासा विचार विनिमय. पंच सामना सुरू करून घ्या लवकर. जास्त वेळ घेऊ नका. सर्व संघांना सूचना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे आणि इकडे रॉयल संघाचे प्लेयर्स आपापल्या जागावर जात आहेत. चला पंच सूचना करा त्यांना. मुख्य पंच म्हणून पाटील, विकी पाटील
आणि इकडे स्क्वेअर लेगला रोकडे. विकेट किपर एसटीला खेटून उभे आहेत कोठेकर. त्याच्यानंतर एक स्लिपमध्ये शतरक्षक आहेत, एक गलीमध्ये एक शतक जात आहेत, कव्हरला एक शतरक्षक आहेत आणि लॉंग ऑफला शतरक्षक आहेत. अशा इथे 4 शतरक्षक हे ऑफ साईडला आहेत. तर ऑन साईडला लेग साईड, स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन आणि लॉंग ऑन 5 शतरक्षक हे ऑन साईडला आहेत. आणि पहिला चेंडू सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. आमच्या तिकडे कॅमेरामॅन पण बसलेले आहेत, इथे लाईव्ह प्रक्षेपण करतायत. आपल्या मोबाईल स्क्रीनवर आपण या सामन्याचं घर बसल्या इथे प्रक्षेपण पाहू शकता PTC लाईव्ह याच्या माध्यमातून. जंक्शनचे सर्वस्व विजय पाटील हे या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहेत. आणि इकडे हा दुसरा चेंडू आणि हा चेंडू मात्र सरळ षटकार. करेश्वर संघाचे प्लेयर देखील सांगतायत की हम भी कुछ कम नाही. आणि दुसऱ्या चेंडूवर हा षटकार झालेला आहे. धावसंख्या आहे 7 आणि ही 7 या बॅट्समनना शेवटपर्यंत सांभाळावी लागेल, तरच विजयासाठी त्यांना 7 मिळणार आहे. हा तिसरा चेंडू आणि हा चेंडू मात्र उचली घेणारा गुडलँड स्पॉटवरून सरळ विकेट किपरांच्या हातात. बॅट्समनना कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे. 3 चेंडू फेकले गेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावसंख्या आहे 7. विजयासाठी टोटल धावसंख्या आहे 63. 18 चेंडूमध्ये आवश्यक 15 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. आमचे स्कोरर योगेश हे मध्ये मध्ये आम्हाला सूचना करतायत, स्कोर कळवत आहेत आणि त्याच्यामुळे आमचं काम खूप सोपं होतोय. आणि म्हणून योगेश यांचं आभार मानावं तितकं थोडं आहे. चौथा चेंडू हा देखील लो पद्धतीचा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू टाकण्यासाठी आपल्या भारतीय संघातले बरेचसे गोलंदाज अशा प्रकारचे गोलंदाजी करतात आणि म्हणून तर त्यांनी यावेळेचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि हा देखील लो पद्धतीचा चेंडू जो आपला भारतीय संघाचा आवेश खान ज्या पद्धतीने चेंडू टाकतोय लो पद्धतीने, त्याच पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा डॉट निघालेला आहे. राहुल भोईर सलग तिसरा चेंडू हा निर्धाव टाकलेला आहे. आणि हा देखील चौथा चेंडू देखील निर्धाव आणि अशा रीतीने हे षटक संपलेलं आहे. या षटकानंतर धावसंख्या फक्त 7 धावा. उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून 51 धावांची आवश्यकता आहे. 57 धावांची आवश्यकता आहे. कट्टे पाटील DJ किंग्स 11 आणि संघर्ष दोन्ही संघांना कृपया इकडे टॉससाठी. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. तर दोन्ही संघांना कृपया इकडे या टॉस करून घ्यायचा आहे. रणजित कट्टे पाटील DJ किंग्स 11 विरुद्ध संघर्ष. आणि इकडे हा चेंडू देखील डॉट निघाल्या ओव्हरचा होतोय, परंतु कोणत्या प्रकारचं प्रयत्न नाही आहे. चेंडू डॉट निघाला आहे. दुसरं षटक सुरू आहे. संतोष हा देखील चेंडू डॉट निघाला आहे. एकूण 8 चेंडू फेकले गेले आहेत, त्याच्यामध्ये 6 चेंडू डॉट निघाले आहेत. याचा अर्थ एक षटक निर्धाव झालेला आहे. आणि इकडे सरळ चेंडू हातामध्ये मिड विकेटला शतक्षक 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली आहे 9. 9 चेंडूमध्ये 9 धावा निघालेल्या आहेत आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावांची आवश्यकता 9 चेंडूमध्ये. एक अशक्यप्राय आव्हान. आणि हा चेंडू मात्र सरळ सीमा षटकारासाठी. कॉमेंट्री बॉक्सवरून
सरळ कलंबोलीमध्ये चेंडूने प्रयाण केलेला आहे हवाई मार्गे आणि धावसंख्या झाली आहे 15. आणखी चेंडू डॉट निघाला आहे. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक, दुसरं षटक. तत्पूर्वी मी दोन्ही संघांना आमंत्रित करतोय. रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11. चेंडू डॉट निघाला, विकेट झालेली आहे. रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 आणि संघर्ष दोन्ही संघांना. धावसंख्या 15. संघर्ष संघाने टॉस जिंकलेला आहे. पुढील सामना संघर्ष विरुद्ध रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला डॉट निघालेला आहे. 5 चेंडू शिल्लक. करिश्मा संघ पराभवाच्या दिशेने कूच करत आहे. अजूनपर्यंत हा 9वा चेंडू डॉट निघालेला आहे. चौदा चेंडूमध्ये 9 चेंडू डॉट झालेले आहेत आणि आता फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 48 धावा. 12 चौक 48. आणि इकडे पंचांचा वाईड बॉलचा इशारा. आणखी एक अवांतर धावसंख्या झाली आहे 17. 4 चेंडू शिल्लक. अतिशय रखरखीत वातावरण. पावसाची तर शक्यता नाही आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा विकेटकीपरांना गुंगारा जाऊन सरळ पाठीमागच्या साईडला धावा. 10 चेंडू डॉट झालेले आहेत. 3 षटकांचा सामना. 10 चेंडू डॉट आणि आता फक्त आणि हा चेंडू षटकार परंतु खूप उशीर झालेला आहे. अशा प्रकारचे षटकार पहिल्या षटकापासून पाहिजे होते. आणि आता मात्र फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. हा देखील चेंडू डॉट निघालेला आहे. 11वा चेंडू डॉट. म्हणजे 17 चेंडूमध्ये 11 डॉट चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. एक चेंडू जर डॉट निघाला तर 2 षटकं डॉट होतील, निर्धाव होतील आणि 6 चेंडूमध्ये उर्वरित धावा ह्या बॅट्समॅनने झाल्यात. अशा रीतीने हे षटक संपलं आहे. सामना संपलेला आहे आणि रॉयल संघाने हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे. रॉयल संघाचं अभिनंदन. करिश्मा संघाचं देखील आम्ही अभिनंदन करतो आणि रॉयल संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतोय.